नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण मागील टीईटी मध्ये भूगोल आणि इतिहास या विषयाचे जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न पाहणार आहोत। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर आजचा पहिला प्रश्न आहे, कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय आहेत त्याचे औरंगाबाद, 2 अहमदनगर, 3 रायगड आणि 4 पुणे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर। तर अहमदनगरला दुसरे नाव आहे अहिल्यानगर। नंतरचा प्रश्न, श्रीधर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? तर पर्याय आहे पंडिता रमाबाई, 2 ताराबाई शिंदे, 3 रमाबाई रानडे, 4 ताराबाई मोडक। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडिता रमाबाई। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्राचीन काळी अरब टिंबटिंब होते। तर पर्याय आहेत 1 निसर्गपूजक, 2 चिन्हपूजक, 3 व्यक्तिपूजक आणि 4 प्राणीपूजक। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निसर्गपूजक। त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्राझीलमधील मुख्य भाषा कोणती? तर त्याचे पर्याय आहे 1 इंग्लिश, 2 स्पॅनिश, 3 पोर्तुगीज आणि 4 डच। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोर्तुगीज। ब्राझीलमधील मुख्य भाषा ही पोर्तुगीज आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा। तर पर्याय 1 आहे गाथा सप्तशती हर्षवर्धन, 2 रत्नावली हाल, 3 बुद्धचरित्र अश्वघोष आणि 4 स्वप्नवासव दत्त कालिदास। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुद्धचरित्र अश्वघोष। नंतरचा प्रश्न आहे, तोरणा किल्ला टिंबटिंब खोऱ्यात आहे। तर पर्याय आहेत त्याचे 1 जावळी, 2 रायरी, 3 कानद आणि चौथा पर्याय आहे मावळ। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कानद। तोरणा किल्ला हा कानद खोऱ्यात आहे। नंतरचा प्रश्न, चौधरी चरण सिंग कृषी महाविद्यालय हे आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय टिंबटिंब येथे आहे। तर त्याचे पर्याय आहे बिकानेर, 2 हिस्सार, 3 अंबाला आणि 4 गुरुग्राम। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिस्सार। आहे, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील निअँडरथल मॅन म्हणजे कोण आहे? तर पर्याय आहे त्याचे बुद्धिमान मानव, 2 शक्तिमान मानव, 3 ताठकण्याचा मानव आणि 4 हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शक्तिमान मानव। नंतरचा प्रश्न आहे, खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा। तर पहिली घटना आहे मोर्लो मिंटो सुधारणा कायदा, 2 आहे मुस्लिम लीगची स्थापना, 3 आहे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा आणि 4 आहे लखनौ करार। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंबरला मुस्लिम लीग ही घटना झालेली आहे किंवा हिची स्थापना झालेली आहे। त्यानंतर मोर्लो मिंटो सुधारणा कायदा आहे 2 नंबरला आणि 3 नंबरला लखनौ करार झालेला आहे आणि 4 नंबरला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा। नंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोण करतात? तर पर्याय आहेत 1 आमसभा, 2 सुरक्षा परिषद, 3 आमसभा व सुरक्षा परिषद आणि 4 आहे सरचिटणीस। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आमसभा व सुरक्षा परिषद। तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड आमसभा व सुरक्षा परिषद करते। प्रश्न आहे, भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू यांना म्हटले जाते। तर पर्याय आहे सतीश धवन, 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, 3 आहेत डॉक्टर विक्रम साराभाई आणि 4 आहेत डॉक्टर होमी भाभा। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर विक्रम साराभाई। तर त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये सरनाम्यात खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? तर पर्याय 1 आहे स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना। त्यानंतरचा दुसरा पर्याय आहे समता, दर्जाची व संधीची। त्यानंतर 3 बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि पर्याय 4 आहे न्याय, सामाजिक, आर्थिक व राजकीय। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्याय, सामाजिक, आर्थिक व राजकीय। त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रह्मसूत्र भाष्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पर्याय आहेत 1 विशाखा दत्त, 2 विष्णू शर्मा, 3 विराह मिहिर आणि पर्याय 4 आहे आद्य शंकराचार्य। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आद्य शंकराचार्य।
विषुववृत्तीय सदाहरित वनांतील प्रमुख वृक्ष कोणते? तर पर्याय 1 आहे मोहोगनी, एबनी आणि रोजवूड. पर्याय 2 सागवन, बांबू आणि चंदन. पर्याय 3 आंबा, फणस, जांभूळ. आणि पर्याय 4 फर, पाईन आणि रेडवूड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोहोगनी, एबनी आणि रोजवूड. हे विषुववृत्तीय सदाहरित वनातील प्रमुख वृक्ष आहेत. त्यानंतरचा प्रश्न, चीनमधील अफूंच्या दुसऱ्या महायुद्धानंतरचा टिंबटिंब तह झाला. तर पर्याय 1 आहे नानकिंगचा, 2 पेकिंग आणि 3 आहे पर्याय मकाव आणि 4 पर्याय आहे कॅटन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेकिंग. चीनमधील अफूंच्या दुसऱ्या युद्धानंतरचा तह म्हणजे कोणता? पेकिंगचा तह. त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर पर्याय आहे 1964, 2 पर्याय आहे 1674, तिसरा पर्याय आहे 1680 आणि चौथा पर्याय आहे 1670. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674 मध्ये झाला. पर्याय क्रमांक 2. ते तारीख आहे 6 जून. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड गडावरती झाला होता. तर त्यानंतरचा प्रश्न आहे 1857चा उठाव कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाला? तर पर्याय आहेत त्याचे 1 लॉर्ड माउंटबॅटन, दुसरा आहे लॉर्ड कॅनिंग, तिसरा आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि चौथा पर्याय आहे लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं पर्याय आहेत 1 1875ला, 2 आहे 1885, तिसरा पर्याय आहे 1905 आणि चौथा पर्याय आहे 1915. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1885. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना A.O. ह्यूम यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. सल्तनतांचा संस्थापक कोण होता? तर पर्याय 1 आहे अल्लाउद्दीन खिलजी, 2 आहे इल्तुतमिश, 3 आहे कुतुबुद्दीन ऐबक आणि पर्याय 4 आहे बलबन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुतुबुद्दीन ऐबक. तरचा प्रश्न आहे ताजमहल कोणत्या राजाने बांधला आहे? तर पर्याय आहे 1 अकबर, 2 आहे शहाजहान आणि 3 आहे औरंगजेब आणि चौथा पर्याय आहे तर बाबर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शहाजहान. तर अशा प्रकारे आज आपण मागील TET परीक्षेमध्ये आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.